तुमचं असं होतं का हो की आम्हाला मराठी वाचता येतं आणि जेव्हा आम्ही लिहायला जातो तेव्हा आम्हाला बरोबर लिहिता पण येतं, पण इंग्रजी आम्हाला वाचता येतं, त्याच्या स्पेलिंग्स मात्र लिहायला जातो त्यावेळी आमच्या चुका होतात. सो हे बऱ्याच जणांना जाणवत असेल की मराठीमध्ये चूक होत नाही आणि इंग्रजी मात्र ती चूक होते. याचं कारण काय? तर बघा, दोन्ही भाषा वेगवेगळ्या आहेत, तरीसुद्धा मराठी जर वाचन करायला यायला लागलं तर तुम्ही 99% स्पेलिंगसुद्धा बरोबर लिहाल. पण इंग्रजीमध्ये जरी तुम्हाला वाचन करता यायला लागलं तरी तुम्ही स्पेलिंग मिस्टेक फार करता. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण आहे मराठीमध्ये स्वरांची निश्चिती आणि इंग्लिशमध्ये मात्र जी वॉवल्स आहेत ते क्लिअर नाही आहेत. आता तुम्ही म्हणणार म्हणजे काय सर? तर बघा इकडे. सो सिम्पली जर तुम्हाला एखादा नॉर्मल शब्द मी कुठलाही मराठीमध्ये तुम्हाला वाचायला सांगितला, समजा आपण म्हटलं की आपण मराठी शब्द घेऊया. आता जेव्हा मराठी शब्द तुम्हाला लिहायला लागतोय त्यावेळी तुम्ही काय लिहिता? तुम्ही जे बोलता आता तुम्हाला पुढचा शब्द कॉन्सोनंट यूज करायचा आहे, व्यंजन र. आता र ला काय स्वर लागलाय? रा. सो आपल्या मराठीमध्ये आ साठी आपण काना म्हणजे एक लाईनचा वापर करतो आणि ठी ठ हा कॉन्सोनंट आहे आणि ई साठी आपल्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत, एक म्हणजे पहिली वेलांटी किंवा दुसरी वेलांटी. बरोबर. आता हे जे स्वरांची निश्चिती आहे ती तुम्ही कुठल्याही शब्दाला यूज करा. जसं मला आता आपली असा शब्द यूज करायचा आहे, आपली. आता हा आणि त्याला आ म्हणायचं आहे तर तुम्ही जसं इथे र ला रा ला काना म्हटलं, इथे पण आ. प आणि ली जसं इथे ठ ला तुम्ही वेलांटी वापरली तसे इथे सुद्धा तुम्ही वेलांटी यूज करणार, आपली. लक्षात आलं? म्हणजे तुम्ही मराठीमध्ये एक निश्चितपणा आहे स्वराचा. पण आता इंग्रजीमध्ये बघा, इंग्रजीमध्ये काय होतं? इंग्रजीमध्ये स्वरांची निश्चिती नाही आहे. म्हणजे काय? तुम्ही म्हणणार सर एक्झॅक्टली कसं? तर बघा, आता मी समजा एखादा तुम्हाला शब्द म्हटला की सन. सगळ्यांना माहिती आहे सन म्हणजे सूर्य. तुम्ही काय लिहिणार? SUN. ह्याचा अर्थ हा जो स आहे कॉन्सोनंट आहे आणि त्याला यू लागला म्हणजे इथे यूचा उच्चार तुम्ही अ केला. पण आता जर मी तुम्हाला स्पेलिंग सांगितली सर्च, आता सच्या पुढे पण तुम्हाला अच ऐकायला येतोय, जसं इथे तुम्हाला सर स. आता तुम्हाला काय वाटेल की सर्चमध्ये एस जसा इथे यू लागला तर मग इथे पण यू लागायला पाहिजे. बरोबर. सो तुम्ही जर स र आणि हा च अशी स्पेलिंग बनवायला गेली तर ती रॉंग होईल, कारण या स्पेलिंगमध्ये यू लागत नाही, तर SE स र च सर्च. सो या ठिकाणी अ म्हणून ईएचा वापर केला. आता जर तुम्हाला असं वाटते की ईए म्हणजे अ वापरला, समजा मी तुम्हाला दुसरा एखादा शब्द दिला. ओके, सपोज मी म्हटलं सील, सील. आता सील शब्द तुम्हाला कसं लिहिणार? तुम्ही म्हणणार एस. बरोबर. ई म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये कदाचित आय येईल, सील असं काहीतरी तुम्ही कराल. बरोबर. पण आता इथे या स्पेलिंगमध्ये SEAL, सील. सो इंग्रजीमध्ये स्वरांची निश्चिती नाही आहे की ईए म्हणजे फिक्स अच आहे किंवा ईच आहे, हे नसतं. मग आता याच्यावर उपाय काय? ते हे तर तुम्हाला कळलं की स्वरांची निश्चिती नसल्यामुळे बऱ्याच स्पेलिंगमध्ये घोळ होतो. मग याच्यावर तुम्हाला काय उपाय करता येईल? तर एक जी गोष्ट मी नेहमी सांगतो, ज्याला तुम्ही सगळेजण पाठांतर म्हणता. पण पाठांतर दोन पद्धतीचं असतं. जे 90% मुलं करतात किंवा 99% मुलं करतात, मला असं वाटतं पाठांतर म्हणजे फक्त स्पेलिंगला वाचायचं, SERCH सर्च, हा झाला फक्त पाठांतराचा भाग. मी म्हणतो की एखादी गोष्ट ऑब्झर्व करा आणि ऑब्झर्व केल्यानंतर ती स्पेलिंग्स फॉर्म करण्याचे जे काही रूल्स आहेत ते फॉलो करा.
आणि तुम्ही स्पेलिंग बनवा. म्हणजे तुमचं जे पाठांतराचं जे ओझ आहे ना, फक्त पाठांतर, की तुम्ही फक्त पाठांतर करताय, SEARCH, सर्च म्हणजे शोधणे, हे जी पद्धत आहे 2 दिवसांनी, आठवड्याने तुम्ही पुन्हा तो शब्द विसरणार. कारण तुम्ही जेन्युइनली तो फक्त पाठांतरच केलेला आहे, तुम्ही त्याच्या पाठीमागची भूमिका समजूनच घेतली नाही. सो तुम्हाला जर पाठांतर करायचं असेल तर तुम्हाला त्या स्पेलिंगला ऑब्झर्व करायचं आहे. जेव्हा तुम्ही वाचता, एखादी स्पेलिंग वाचता, एखादा पॅराग्राफ वाचता, त्यावेळी तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे की या ठिकाणी कुठल्या स्वरासाठी काय यूज केलं आहे. अर्थात मला माहिती आहे मी तुम्हाला किती लेक्चर दिलं, तुम्ही स्वतःहून स्पेलिंग बनवायला शिकणार नाहीत. डोंट वरी, 5 नोव्हेंबरपासून आपली स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच सुरू होते. सो ती तुमच्यासाठीच आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत की एक स्वर किती आवाज तयार करू शकतं, किंवा आपल्याला कुठे सी वापरायचं आहे, कुठे CK वापरायचं आहे, कुठे क्यू वापरायचं आहे क साठी. सो या सगळ्या गोष्टी, म्हणजे आता ह्या लेक्चरमध्ये हे सगळं समजावून सांगणं अवघड आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करावी लागेल. आणि येस, जर तुम्हाला ऑनलाईन बॅच ती जॉईन करायची असेल तर मी इथे तुम्हाला एक नंबर देतो आहे. सो या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सॲप करायचं आहे किंवा कॉल करून तुम्हाला इन्क्वायरी करता येईल स्पेलिंग फॉर्मेशनच्या बॅचसाठी. 5 नोव्हेंबरपासून ही बॅच सुरू होते. संध्याकाळी 7:15 ते 8:15 हे टायमिंग आहे आणि 1,500 फीज आहे. 1 महिन्याचा हा कोर्स आहे, 35 डेजचा. धन्यवाद.